सामग्री, कुटुंबाने वर्षभरात केलेली पुण्य सामग्री तिथं पोचते. तिथं गेल्यानंतर धर्मराजाच्या दरबारामध्ये मूळचा एक पिंड, आपल्या कुळाचा मूळचा एक पिंड, तो पिंड आणि हा पिंड ठेवला जातो, एकत्रित केला जातो. आणि त्याच्यापासून पुन्हा म्हणजे त्यांची पुण्य सामग्री आणि त्या आपण केलेली पुण्य सामग्री त्याचे पुन्हा 3 भाग केले जातात. नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय त्याच्यावरती, ते माहीत असावं सर्वांना. त्या 3 भागापैकी एक भाग धर्मराज स्वतः ठेवून घेतो वरती. एक भाग आहे त्यामधला, नीट लक्ष द्या, एक भाग जो राहिलेला एक भाग, तो एक भाग कर्मानुसार कुठल्या जन्माला जायचा पुढे. बरेच लोक बरं का असं समजतात 6 महिन्यानंतर त्याच घरात जर एखादी स्त्री बाळंतीण झाली तर असं समजतात की ती मेल्याला पोटी जन्माला आला. तसं नसतं बाळानं. 1 वर्षाच्या आत मुक्ती कुणाला सुद्धा मिळत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगा, गरुड पुराण वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 1 वर्षाच्या आत कुठल्याही पुनर्जन्म नाही. जोपर्यंत केस भेटत नाही, सर्व सामग्री एकत्रित येत नाही. म्हणजे त्याला कारण आपले पूर्वज. आपल्याला कोणता जन्म मिळणार हे फक्त आपल्यावरच अवलंबून नाही बरं का, तर हे त्यांच्यावरही पूर्वजावरही अवलंबून आहे. त्याच्यामुळं तुला वाटायला सुरुवात करा. वाजवताना पाळायला जरा गडबड होती, वडून वाजवायचं. हा दोघं नवीन आहे, अतिशय काय 1 नंबर, फक्त वडत जायचं. तर हे पुण्यस्मरण, हे महत्पुण्य त्यांना लाभावं बरं का. यासाठी सर्वांनी बरं का मोठ्यांदा मी पुढे भजन म्हणतोय ते सर्वांनी म्हणा. श्रीकृष्ण चैतन्य येतं ना, श्रीकृष्ण चैतन्य वासुदेव
नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोल नमः नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोल नमः हे पहा सर्वांनी उठून उभा राहा.